नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि मी सुद्धा खूप छान आहे. आता जर तुम्ही म्हणत असाल की नाही पावसाळा तर सुरू नाही झालेला, मग स्किन केअर का बरं करायचं? तर आता होऊ शकते काही दिवसांनी छान मस्त थंडगार पावसाळा सुरुवात होईल. त्यामुळे या गोष्टी आपल्याकडे तुम्ही जर आधीच आणून ठेवल्या तर मग पावसाळा सुरू झाल्यावर तुमची धावपळ होणार नाही. आणि या पावसाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यायची याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता पावसाळा म्हणजे ती ऑइली स्किन, ऑइली स्काल्फ, थोडासा डॅन्ड्रफ, खूप जास्त ड्राय स्किन होणे, बरेच प्रॉब्लेम या ऋतूमध्ये येतात. आणि या अशा ऋतूमध्ये काही आता आपले प्रोडक्टसुद्धा चेंज झाले पाहिजे. प्रत्येक वेळी जर हा प्रश्न मला विचारला जातो की ऋतू चेंज झाला तर प्रोडक्ट चेंज होतील का? बट हो, जसं जसे ऋतूचा प्रमाण वेगळं वेगळं होत जातं तसे तसे आपले प्रोडक्टसुद्धा बदलले पाहिजे. तर आता सगळ्यात पहिला, तुमची ऑइली स्किन असेल, तुम्हाला पिंपल्स येतात, त्याच्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑइलनेस इतका प्रोड्यूस होतो की तुम्हाला घाम येतो, पूर्ण टिजून. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनासुद्धा या ऋतूमध्ये ऑइलनेस येतो, घाम येतो. आणि अशा वेळी तो ऑइलनेस तितकाच प्रमाणात राहिल्यामुळे मग तिथे पिंपल्स येणं, तिथे एक छोटे छोट्या प्रकारचे क्रस्ट निर्माण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. बट यासाठी तुमच्याकडे असा फेसवॉश असायला पाहिजे जो तुमच्या चेहऱ्याला एक्सप्लोएट करेल, डेड स्किन काढायला मदत करेल, जेणेकरून जे तुम्ही बाहेरून आले असाल, काही झालं असेल तर तो पूर्ण डेड स्किन रिमूव्ह करेल. त्यासाठी आता चित्रामध्ये पॉपअप होतील असे मी फेसवॉश तुम्हाला रेकमेंड करते. इनिसफ्रीचं एक AHA+ BHA वाला आहे. खूप सुंदर फेसवॉश आहे. म्हणजे हा फेसवॉश लगातार 3 महिने झाले यूज करते आहे आणि याचे रिझल्ट खूप छान असल्यामुळे मी नेहमी तुम्हाला रेकमेंड करते. नोवोलॉजीचा एक येतो, तो थोडा महाग रेंजमध्ये आहे. बट तुम्ही जर एफोर्ड करत असाल किंवा तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर असा फेसवॉश आहे. माइल्ड एकदम, असे एकदम खूप जास्त त्याच्यात केमिकल्स असलेले हे फेसवॉश नाही आहे, पण त्यांचं काम खूप छान आहे. त्यामुळे हे 2 फेसवॉश जरी तुमच्याजवळ असले, यापैकी एक जरी असला तरी तुमचं पावसाळ्याचं काम तरी होणार आहे. त्यामुळे जर फेसवॉशकडे जर तुम्ही आता लक्ष द्यायला सुरुवात करत असाल तर अशा प्रकारचे फेसवॉश असू द्या. त्यानंतर इतका थोडासा माइल्ड आणि थोडासा स्ट्रॉंग फेसवॉश वापरल्यानंतर चेहऱ्याला हायड्रेटिंग करण्यासाठी तितकं छान टोनर असणं खूप गरजेचं असतं. आय नो, तर सगळ्यांना असं वाटतं की टोनर काही इतकी महत्त्वाची स्किन केअर टिप नाही आहे किंवा स्किन केअर रुटीनमध्ये टोनर फॉलोच केलं पाहिजे असं नाही आहे. मी सुद्धा अशी करायची, पण जेव्हापासून मी टोनर वापरायला सुरुवात केली आहे, टोनर ॲक्च्युली तुमचे पोर्स जे असतात ते क्लोज करायचं काम करतात. आणि या ऋतूमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त घाम येतो. जरी पावसाळा असला तरी तुम्हाला घाम येतो. त्यामुळे मग तिथे पोर्स ओपन असल्यामुळे मग तो पूर्ण डस्टिंग एरिया तिथे साचतो आणि मग त्याचंच रूपांतर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स दरम्यान होतं. तर आता अशा वेळी जर तुम्ही टोनर वापरला अशा फेसवॉशनंतर तर ते पोर्स क्लोज होतील, तुमचा चेहरा इक्वल दिसेल आणि या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागणार नाही. तर कोणते वापरायचे? पण फक्त लक्षात ठेवायचं की हायड्रेटिंग टोनर वापरायचे आहे. टोलीमोलीचं टोनर आहे, कोरियन ब्रँड आहे, पण त्यांचा टोनर खूप छान आहे. त्यानंतर राईस वॉटर जे एक टोनर आहे, जे टोलीमोली आणि राईस वॉटर टोनर, ॲक्च्युली राईस वॉटर टोनर हा एक क्रेज चालू आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट नाही करते, बट खरंच खूप इफेक्टफुल आहे. राईसने तुमच्या स्किनमध्ये इतकं हायड्रेशन देतं की जर तुम्ही हे टोनर वापरत असाल तर तुमच्या हायड्रेटिंगचा जो पण प्रश्न असेल तो दूर होईल. टोलीमोलीचं वापरा, त्याच्यानंतर राईस टोनर वापरा. सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील. पण टोनर तुमच्या स्किन केअर टिप्समध्ये आता या ऋतूमध्ये तरी असू द्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पावसाळ्यात मी सिरम वापरायला पाहिजे का? आणि वापरायला पाहिजे तर ते कोणतं? आता पावसाळ्यात सिरम हे खरंच वापरायला पाहिजे. आता ते कोणतं वापरायला पाहिजे? आता मला सांगा, जेव्हा पावसाळा सुरू झाला तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्च्युली काय झालं? ऑइल सिक्रेशन जास्त झालं, घामाचं प्रोडक्शन जास्त झालं, त्यानंतर पिंपल्स येण्याला सुरुवात झाली. या सर्व गोष्टी, डस्टिंग, सगळं या ऋतूमध्ये तुम्हाला झालं. मेन याचा स्रोत काय होता की तुमच्या चेहऱ्यावरती प्रमाणाच्या बाहेर ऑइल प्रोडक्शन झालं. ऑइली स्किन आहे त्यांना खूप जास्त होईल, ड्राय स्किन आहे त्यांना मिड रेंजमध्ये होतील. पण सगळ्यांना आता ह्या ऋतूमध्ये ऑइल प्रोडक्शन जास्त होणार आहे. अशा वेळी नियासिनेमाइड यासारखं सिरम तुम्हाला नाही सापडणार.
कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता. मला सजेस्ट कराल तर नायसिनामाइड तुम्ही प्लमचं वापरा, मिनॅमिलिस्टचं वापरा. दोन्ही ब्रँडचे नायसिनामाइडचे जे सिरम आहे खूप छान आहे. नायसिनामाइड प्लमचं जे आहे त्याच्यामध्ये प्लस राईस टोनर म्हणजे राईस वॉटरी टेक्स्चर त्यांनी दिलेलं आहे. खूप सुंदर असं आहे. त्यामुळे तुम्ही ते वापरू शकत असाल तर ते वापरा, पण सिरम असू द्या. आणि या ऋतूमध्ये नायसिनामाइड दररोज रात्री जरी तुम्ही वापरलं तरीही तुम्हाला या गोष्टी कमी करायला, म्हणजे ऑइल सिक्रेशन जरी तुमचं कमी झालं तर बरेच तुमचे प्रश्न सुटतील. त्यामुळे खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, मला पिंपल्स येत आहे, मला खूप घाम येतो, मला खूप ऑइलनेस सुटतो, यासाठीचे एकमेव सिरम म्हणजे नायसिनामाइड. आता मॉइश्चरायझर. आता ही प्रमुख म्हणजे आता या ऋतूमध्ये तुम्ही जर एकदम असं मॉइश्चरायझर बेस वापरले, म्हणजे एकदम क्रीमी बेस वापरले, तर ते तुमचं ऑइल सिक्रेशन जास्त करेल, तुम्हाला घाम जास्त येईल, कारण की ती त्वचा एकदम चिकटपणा जो असेल तो आणेल. तर अशा वेळी तुम्ही वॉटरी मॉइश्चरायझर, जेल बेस मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे. कोणतं वापरायचं? प्लमचं 2% नायसिनामाइड प्लस राईस वॉटरचं मॉइश्चरायझर आहे. खूप छान आहे, अत्यंत हायड्रेटिंग आहे. वापरून बघा एकदा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. न्यूट्रोजेनाचं एक मॉइश्चरायझर येतं, महाग आहे, पण त्याचे जे इफेक्टफुल जेही त्यांनी बनवलं आहे त्याच्यामधले घटक ते तुमच्या स्किनसाठी खूप सुंदर आहे, जेणेकरून तुमची स्किन पूर्ववत राहायला आणि पूर्ण ग्लोईनेस, हायड्रेशननेस द्यायला खूप मदत करतं. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि जर तुम्हाला हे 2 प्रोडक्ट असे वाटत असेल की मला नाही वापरायचे, तर तुम्ही सेटाफिल असा ब्रँड आहे, जे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये जर त्याला वापरलं तर तुमचं त्याच प्रमाणात तुमचं पूर्ण संरक्षण, स्किनचं संरक्षण करायला ते मदत करतं. त्यामुळे तो सुद्धा ब्रँड तुम्ही वापरू शकता. आता तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल, तुमची स्किन ऑइलनेस होत असेल, तुम्हाला घाम येत असेल, तुमच्याकडे पिंपल्स आलेले असतील, क्रस्ट असेल, कोणतेही असेल, यापैकी 3ही मॉइश्चरायझर तुम्ही कोणतेही वापरा. सर्वात महत्त्वाचा आणखी प्रश्न, उन्हाळा नाही आहे, सूर्य दिसत नाही आहे, सनस्क्रीन लावू का की नाही लावू? सनस्क्रीन कोणताही ऋतू असो, तुम्ही 6च्या आधी जरी जात असाल कुठे, सनस्क्रीन लावणं तुमचं कंपल्सरी असलं पाहिजे. कोणतं सनस्क्रीन? यावेळी असं करा की थोडं वॉटरी टेक्स्चरचं जे सनस्क्रीन येतं ते वापरायला सुरुवात करा. त्याचे ब्रँड मी तुम्हाला आता खूप छान रेकमेंड करते. ब्युटी ऑफ जॉशन म्हणजे कोरियन ब्रँड आहे. त्यांचं सनस्क्रीन इतकं छान आहे, प्रोटेक्शन खूप छान आहे, टेक्स्चर खूप छान आहे, व्हाईट कास्ट सोडत नाही. त्यामुळे थोडंसं महाग आहे, पण तुम्ही जर घेऊ शकत असाल तर ते घ्या. आणि तुम्हाला थोडं कमी रेंजमध्ये हवं असेल तर तुम्ही डॉट अँड कीचं येल्लो कलरचं जे येतं ना, ते खूप वॉटरी टेक्स्चर आहे, तेच तुम्ही वापरू शकता. ते सुद्धा खूप छानरित्या काम करतं. व्हाईट कास्ट त्याचा पण नाही आहे, ते पण वॉटरी बेस आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की चिपचिपनेस आणि मला व्हाईट कास्ट नको आहे, तर हे सनस्क्रीन तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये टाकू शकता. पण प्लीज सनस्क्रीन वापरा, कारण की पावसाळा जरी असला, सूर्य दिसत जरीही नसला, पण त्याची किरणं असतात. त्यामुळे तितकंही हार्मनेस आपल्याला आपल्या स्किनवरती नको आहे. त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन वापरणं या ऋतूमध्येही विसरू नका. आता खूप वेळा असं जर तुम्हाला वाटत असेल की माझं स्किनमध्ये ना डस्टिंग खूप झालं आहे, मला थोडं टॅनिंगसुद्धा करायचं आहे, खूप जास्त म्हणजे एकदम असं होतं की चेहरा खूप निराशाजनक होतो, एकदम खूप काळवंटपणा नाही, पण थोडासा एकदम असा प्युअरनेस आणि हायड्रेशन त्याच्यात नसतं. अशा वेळीनं तुम्ही खूप छानरित्या जे क्ले मास्क असतात ते वापरू शकता. क्ले मास्क कसे वापरायचे? नायकाचा एक ब्लॅक कलरचा चॉर्कोल टाईपचा एक मास्क आहे, खूप हायड्रेटिंग मास्क आहे, तुम्ही ते वापरून बघा. फॉक्सटेलचा खूप सुंदर जामुनी कलरचा जो फेसवॉश ट्रेंडिंग आहे आणि तो खूप सुंदर आहे, ते वापरू शकता. O3 प्रोफेशनलचा D10चा जो पॅक येतो, पॅक म्हणजे त्याचा मास्क जो असतो पूर्ण क्ले मास्क, तो खूप छानरित्या काम करतो, म्हणजे टॅनिंग त्याने इतक्या छानरित्या निघतं. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. त्यामुळे असं नाही आहे की पावसाळा आहे तर मला मास्कची गरज नाही, तुम्हाला आहे. आणि सर्वात आपलं घरगुती आणि खूप छान असलेलं म्हणजे तुम्ही या ऋतूमध्ये मुलतानी मिट्टी वापरू शकता. कारण की ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये ती स्किन एकदम रोखून घेईल, तर तुमचं हायड्रेशन लेवल चाललं जाईल. पावसाळ्यात असं होणार नाही. त्यामुळे तुम्ही या ऋतूमध्ये मुलतानी मिट्टी वापरा.
तर या सर्व टिप्स होत्या, म्हणजे अख्खा मी तुम्हाला फेसवॉश, टोनर, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, मास्क हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की पावसाळा सुरू झालेला आहे आणि जर आता या ऋतूमध्ये तुम्हाला तुमची स्किन खूप छान ठेवायची असेल तर या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. महाग नाही आहे, काही रिजनेबल प्राईसमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे नक्की या गोष्टी विकत घ्या, तुमचं स्किन केअर रुटीन खूप छानरित्या फॉलो करा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तितकी फॅमिली तुम्हाला वाढवता येईल तितकी वाढवायला प्लीज मदत करा. तर मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत